काय झालं रे? तो तसाचा एडा आहे तो. ही बघा ही तयार झाली उन्हाळी काकडीचं हे आहे. मस्त मीठ लावून खायचं इतकं छान लागतं ना, मजा येते खायला. आज मोड बघा किती छान आलेत, काय सुंदर. मुळ्याचं झाड बघ केवढं झाडायचं, मुळ्याचं झाड बघ केवढं उंच झालंय शेंगांचं, अगदी फुलारतंय. झाली जा. काय झालं रे? तो तसाचा एडा आहे तो. तो भुकत राहील, कोणाचा तरी आवाज आला असेल त्याला. पुन्हा बघ रे त्याला का फुंकतोय तो, कोणतरी आलं, गुरं बिरं आले असतील. मिरची भाजायचं काम हाती घेतलेलं आहे. सकाळी 7 वाजता एक मसाला आपला रेडी करायचा आता भाजून, आणि अर्धा संध्याकाळी आणि अर्धा उद्या सकाळी. म्हणजे असं स्टेप बाय स्टेप सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. एकदम भाजायला गेलं की खूप त्रास होतो ना, त्याच्यामुळे आता एक मसाला पूर्ण करून घेतलेला आहे, एक बाकी आहे. कसा घाम आलाय बघ, कसा घाम. नाही ऊन आता चाललं, सकाळी वातावरण चांगलं होतं, आता गरमी व्हायला ना. बस झालं, आता बंद करते. झालं ना, झालं आता फक्त गरम मसाले भाजायचे. आता गरमी वाला भाजून झाले, आता गरम होईल. आंघोळीच्या आधीच घेतलं म्हणजे बरं पडतं ना, मग आता अंग जळजळतं ना, त्याच्यामुळे अर्धा तर सकाळी होईल. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर झाला आहे बघा, मसाला भाजून घेतला. एक मसाला भाजून झालेला आहे आपला स्पेशल मसाला, आणि आता दुसरा भाजायचा आहे, पण तो स्टेप बाय स्टेप. जाम गरमी झाले आणि आता अंगाची अशा आग होते त्याच्यामुळे इथे जरा झाडाखाली बसले, वारा येतून जरा बरं वाटतं असं. आणि आता बागेत जरा जाते, कुणालच्या बाबांना काजूच्या बिया काढतात. दुपारी जेवणामध्ये म्हणजे कडधान्याची भाजी करायचे, त्यांना म्हटलं काढा बिया आहेत तर म्हटलं भाजीमध्ये टाकता येईल. चण्याची भाजी वाटप वगैरे मी काल आहे ना म्हणजे रेडी करून ठेवलेलं आहे, आणि तुम्हाला मला वाटतं की मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे तुमच्याशी. आपल्या बागेमध्ये काकड्या छान प्रकारे तयार झालेल्या आहेत, त्या पण काढायच्यात. ते कुणालच्या बाबा आता काढत होते, त्यांना म्हटलं जरा थांबा, मी पण आली, म्हणजे आपलं एक राऊंड मारून पण होईल, आणि म्हटलं सगळ्यांना दाखवता पण येतील ना काकड्या धरलेल्या, त्याच्यामुळे थांबलेत. आता बिया काढतात त्या म्हणजे काजूच्या. सकाळी उठल्यापासून म्हणजे एक 6 वाजता सुरुवात केली. हे सगळं मसाल्याचं सगळं रेडी करून कालच ठेवलं होतं रात्री, गरम मसाले वगैरे मेजरमेंट करून रात्री ठेवले होते, त्याच्यामुळे सोपं गेलं. आणि मग मिरची वगैरे पण वजन करावे लागते ना, ते कुणालनी आणि कुणालच्या बाबांनी मला वजन वगैरे करून दिली. म्हणजे अर्धी मिरची कालच वजन केलं, आणि अर्धी जी आहे ना दुसऱ्या मसाल्याची ती आता करून ठेवलेली आहे. ते आता दुपारी भाजणं, दुपारी म्हणजे संध्याकाळच्या वेळेस घेणार भाजायला. जरा ऊन खाली आलं ना, एक 4:30-5च्या दरम्यान घेईन भाजायला, मग ते वारा वगैरे असतं मग बरं वाटतं मग. आणि अर्धा मसाला आहे ना तो सकाळी उद्या भाजीत. अशा पद्धतीने सगळं स्टेप बाय स्टेप की नाही केलेलं आहे. म्हणजे एकत्र केलं ना की खूप त्रास होतो. तुम्हाला माझा मी ना हात दाखवते, हे बघा हात आहे ना, म्हणजे ते आपण पलेता पकडतो ना हातामध्ये, एवढं ते अशी दुखतो ना हात, तो स्किन अशी हे होते एकदम. आता तुम्हाला मी सांगू शकत नाही कशी, पण हात आहे ना माझा असा दुखायला लागलेला आहे, त्याच्यामुळे असं एकदम नाही करत मी, स्टेप बाय स्टेप करते. म्हणजे आपल्याला जेवढं शक्य होईल ना, जेवढं आपण सहन करू शकतो ना तेवढंच करते मी. आणि परत घरातलं काम पण. तर आता घरातलं काम आज काय मी केलेलंच नाही आहे, ह्या दोघांनीच सगळं म्हणजे झाडलोट वगैरे सगळं ह्या दोघांनीच केलेलं आहे. चला आता हे जरा ना गार होऊ दे, तोपर्यंत आपण पटकन बागेत जाऊन येऊया. थंड होणे पण गरजेचं आहे ना. अर्धी मिरची बघा तिकडे सुकत घातलेली, सुकत म्हणजे थंड व्हायला ठेवलेले. इथे वर बांबू लागेल माझ्या केसांना. हा देवा, कंबर इंबर अशी जाम होऊन जाते. हां तरी मध्ये मध्ये 1-2 वेळा मी उठली होती, लाकडं वगैरे कमी पडली ना त्यामुळे म्हणजे उठले होते. असे कंटिन्यू काय बसून राहत नाही, कंटिन्यू बसून राहिले मग त्रास होतो, मग दुखतं मग सगळं. त्याच्यामुळे किती बिया काढल्या बघा, बिया काढून ठेवल्या कुठे खिशामध्ये, भांडं बिंडं काही घेतलंच नाही. काकडी दाखवते, काल बघितल्या आता एवढ्याशा होत्या, आणि आता बघा ही अजून जरा मोठी होऊ दे. आणि ही बघा ही तयार झाली, उन्हाळी काकडीचं हे आहे,
बघा मस्त आहे ना, गावठी आहे पण ही पण काकडी ना. बघा ही एक काढायची आणि इथे ही पण वाकडी झाली, ही पण काढूया. ही बघा इथे एक. नाही काढूया दोन्ही पण. गरमीचं वातावरण आहे, थंड आता काकडी खायची. ह्या 2 काकड्या काढून घेऊया. चला आणि दुसरं काय बरं. आणि बागेमध्ये अजून पण कसली थोडी थोडी भाजी आहे ती पण काढायची. शेंगा पण काढायच्या आहेत वालीच्या शेंगा त्या पण काढायच्या. हां पडवळ पण एक आहे तयार झालेली, पण ती आता चण्याची भाजी करायची, मग कशाला ती पडवळ काढायची. राहू दे ना पडवळ. वालीच्या शेंगा काढते, त्या शेंगा सुकतील नाही तर. शेंगा काढणं गरजेचं आहे. बघू दे बिया किती काढल्या, दाखव. काजूच्या बिया तयार झाल्या नाही तर परत आतमध्ये पोचा. आम्हाला अजून समजत नाही ना बरोबर. बघून बघून काढले. ही बघ केवढी जाडी, बाप रे. तेवढा गर पण, हा केवढी मोठी बघा. मोठ्या मोठ्या बिया काढल्या. पण तेवढा गर पण पाहिजे आतमध्ये. घर असणारच ना, म्हणून मोठ्या मोठ्या काढल्या. हां आज कुणालची सुट्टी आहे असं वाटतंय. आरामात आहे तो घरात. हो ना, रिलॅक्स मध्ये आहे ना. काम करायला सकाळी बाहेर आला म्हणजे काम त्याला सुट्टी आहे. हो ना. मिरची वजन करायची होती ना, तेव्हा आला होता कुणाल. करतो तो मदत, पण काम असेल तर तो कामामध्ये असला ना की नाही माहीत बाहेर. त्याचं काम पण गरजेचं आहे ना. तर त्या काकड्या काढून घ्या जरा, मी ते शेंगा काढते. चला मी जरा पटकन शेंगा काढून घेते आणि सगळं काढल्यानंतर तुम्हाला मी दाखवते नंतरला बागेतलं काय काय निघालं. कसलं काजूचं आता नको लगेच. ऊन आलं. चला बाबा. कोण आहे गई ही? कोण आहे ही? माझी बचडी चेपटी हलवते. माझ्या वासरांकडे बघायला मला टाईमच नाही. ती दोघं जण उठायच्या आधीच मी कामाला लागली होती ना बाहेर, हो की नाही. ही माझी पोल ग छान छान. गुड बॉय. कान बरा झाला अबू तुझा? कान बरा झाला? बरा झाला बघा. हात लावून देतोय. भुकू नाही लागली. आईस्क्रीम खायचा बघा. शाही डोळे चमकले, शेपटी हल्ली आईस्क्रीम म्हटल्यावरती. आईस्क्रीम खायच्या. कोणाला आईस्क्रीम पाहिजे? चल वाघ्याला माझ्या आईस्क्रीम देते. शेरूला नको. वाघ्याला आईस्क्रीम दे. हो आईस्क्रीम खायचा. एवढ्यात नाही बाबा, एवढ्यात नाही. आता आईस्क्रीम आणला ना तर दुपारचा देणार तुम्हाला, कोणा सकाळचा नाही. तिकडे बघा कसा जीव वर खाली. आज आम्ही चूल पेटवलीच नाही, कारण गरमी म्हणजे खूप गरमी होती ना, त्याच्यामुळे आम्ही काही चूल आज पेटवणार नाही. गरम पाणी पण घेणार नाही आहे. काय झालं बाबू? आईस्क्रीम खायचा आहे? आईस्क्रीम हवा तुला? आईस्क्रीम खायचं आहे? आईस्क्रीम खायचं नाही माझ्याकडे आईस्क्रीम. शेपटी नको हलू. नाही आईस्क्रीम. मी अशीच फसवलं तुला. फसवलं. आईस्क्रीम म्हटलं का झोपेमध्ये असलं तर जागे होतात पटकन लबाड. खूप मगाशी मस्ती चाललेली आहे शेरूची, पण काय करणार, माझ्या हात मसाल्याचे होते आणि कॅप्चर करणं काय गरज नाही. सगळेच कामामध्ये होतो आम्ही, कुणालचे बाबा पण, त्याच्यामुळे नाही कॅप्चर करायला मिळालं. हो की नाही. चला बचा, इथे आई खाऊ देते. मी जरा हात वगैरे धुते. ह्या बघा वालीच्या शेंगा, ह्या पण काढून घ्यायच्या बघा. अशा सुकायला आल्या ना, भरपूर निघतील. ह्या पण आता काढून घेते फटाफट कैचीने कटिंग करून. तुम्हाला पडवळ दाखवते. हे बघा पडवळ एक तयार झालं आहे. मिनी पडवळ आहे आपल्याकडे. त्यांना कुणाला जेव्हा सांगते राहू दे, हा एकच पडवळ आहे तो, कारण भाजी आपल्याकडे आहे अजूनही ना, छान असा मोठा होईल तो. त्या जोडीला एक असतं तर बरं झालं असतं, पण नाही आहे. ठीक आहे म्हटलं, जे आहे ते घ्यायचं. आणि तुम्हाला मी वांगी दाखवते. टॅमॅटो तर आपल्याकडे भरपूर आहेत. हां टॅमॅटो पण आता हळूहळू की नाही. हे बघा वांग्याची फुलं बघा आहेत ना, धरायला सुरुवात झालेली आहे. फुलं यायला सुरुवात झालेली आहे. हे असं जरा बागेमध्ये फिरलं ना, म्हणजे काम भरपूर केल्यानंतर बागेत फिरलं खूप बरं वाटतं. टोमॅटो बघा किती छान आहेत, ते आहेत ना मस्त. भरपूर धरले तो. हे बघा खाली पडले भाराने. भार झालं आहे, भार. त्या खाली काहीतरी टाकायला पाहिजे. शेरू टॅमॅटो हवा खायला. वांग्याची रोपं माझी इतकी छान झालीत ना, मी खूप समाधानी आहे वांग्याची रोपं बघून. कारण ही रोपं की नाही मीच लावलेली आहेत आणि मला वांग्याची भाजी खूप आवडते, त्याच्यामुळे खास बियाणं वगैरे पण मीच रुजवलं होतं. हे बघा टोमॅटो कसे मस्त ना. हे रान साफ करायला पाहिजे. आता जरा मसाल्यातनं मोकळी झाली ना की हे सगळं करायचं आहे. म्हणजे त्यांना खत पाणी पण करूया आणि रान पण साफ करूया. हे बघा टोमॅटो लाल व्हायला सुरुवात झालेली आहे. हे बघा टोमॅटो लाल होतात, ऐकलं काय? हां मस्त. चला जाऊया आता. मुळ्याच्या शेंगा पण
हे आपण काढूया भाजीसाठी. अजून फुलारते तो म्हणजे होऊ दे. चला तुम्हाला खजाना दाखवते बागेतला. मस्त अशी हिरवीगार काकडी, गावठी काकडी 2च काढलेल्या आहेत. कुणाला जेव्हा एकच काढा होते तर त्यांना म्हटलं 2 काढा, कारण एक काकडी तर कुणालाच खाईल. कुणाला काकडी आपल्या आवडते. आणि ह्या बघा ह्या शेंगा वालीच्या. आणि तुम्हाला अजून एक दाखवते. ओल्या बिया तर काढल्याच आहेत आणि सुक्या बिया सगळ्या खाली पडलेल्या. हे बघा ह्या ओल्या बिया भाजीसाठी. आणि इथे कोपऱ्यातलं आपलं झाड आहे ना, हे बघा बिया अशा सुकून पण खाली पडलेल्या. आम्हाला माहीतच नाही, आता लक्ष द्यावं लागेल. तर एक मला वाटतं 15-20 बिया निघालेत ना. आणि हे बघा काजूचं बोंड, जे मला खूप आवडतं. मस्त मीठ लावून खायचं, इतकं छान लागतं ना, मजा येते खायला ना. एक एक बी बघा तयार झाल्यानंतर बीची बघितले मी. आता टॅमॅटो तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. 1-2 दिवसांनी पिकतील टोमॅटो, ऐकलं का. ते वांग्याची रोपं पण छान झालेत, मस्त झाले सगळं. चला आता हे खजाना घरात घेऊन जाते, कुणाला दाखवते. कुणाला गेला आंघोळीला, तो बघून ना खुश होऊन जाईल. काकडी बघून तो एकदमच खुश होईल. त्याला काकडी आवडते खूप. चला झालं काय काय नाश्ता करूया आता. नाश्ता नाही करायचा, सगळा राडा बघा उचलला आता मी, सगळा पसारा. गरम मसाल्यावर सगळे बघा तिथे ठेवलेत जरा उन्हामध्ये भाजलेले. स्पेशल मसाला हा आपला तयार झालेला आहे. आणि बाकीचं बघा त्या गोण्या ठेवल्यात ना बांधून, तर सगळं मिरची साफ केलेली आहे, ते फक्त भाजून घ्यायचे. हां गरम पण व्हायला पाहिजे ना, नरम नको पडायला, म्हणून तिथे ठेवलेले तिथे. हा टेबल पहिला उचलू दे ना, तर उन्हाने परत सगळं हे होऊन जाईल. त्याला हे करू. कुणाल देवपूजा करतोय. आणि वाघ्याला बघा जेवायला काढलंय, म्हणजे वाघ्याला पण आणि शेरूला पण. गरम आहे जेवण त्यांचं. आणि येऊन पुढ्यात बसलाय. त्याला जास्त भूक लागली असेल ना वाघ्याला, तर तो येऊन पुढ्यात बसतो. पण सध्या गरमीने इतक्या हैराण झाल्यात ना दोघं जण, दुपारी जेवायला खावायला काही मागतच नाही. त्याच्यामुळे सकाळच्या वेळेस बाथरूममध्ये जाऊन झोपतात दोघं जण. ऐकतोय बघ कसा कान झोपला होता बिंदा, अजिबात त्याचा आवाज नाही. शिरूचा काल दुपारी बाथरूम कोणाला बाजूला आला ना, भून आहे की भून आहे. थंड असतं ना तिकडचं गार, त्यांना मग आवडतं. मग आता जाम गरमी होती दुपारची. वाघ्या भूक लागली माझ्या वाघूला. भूक लागली तरच तो येऊन बसणार, नाही तर नाही. जास्त भूक लागली आज. झालं थंड. एक बाहेर आहे. चला आमचा चहा नाश्ता झालाय. हां जेवा बेटा. चिक लागला. चिक लगेच निघतो गरम केल्यावरती. आता काय कागदाने फुसले एकदम टकाटक होऊन जाईल. बिया साफ करून घेतल्या ना काजूच्या भाजीसाठी. बस झाली गरम. ते बाहेर उन्हात ठेवलं तर मग चाललं असतं. उन्हात बस सगळे पाणी ठेवले गरम करत. बिया आपल्याला भिजवायच्यात. तर ह्या बघा, ह्या कुठली नको ते नको घेऊ, ते चांगलं आहे ते. तर काजूच्या बिया बघा चोरून बघा इतक्या निघाल्या मस्त. पण गर बघा छान प्रकारे तयार झालेले आहेत. आता हे गरम पाण्यात घालते जरा. आणि चण्याची भाजी आपण करतोय आज. मोड बघा किती छान आलेत. काय सुंदर भाजी आहे. काल करायची होती पण काल वेळच नाही हो. त्याला वाटप लागतं ना, वाटप नव्हतं, संपलेलं होतं. त्याच्यामुळे काल रात्री मी बघा वाटप तयार करून घेतलं आणि आता मिक्सर किने लावून घेतला. हे बघा हे ताजं वाटप. हे मिक्सरमध्ये पण पाणी. हे आता भाजीमध्ये वापरीन. शेंगा काढतात का शेगळ्याच्या, बघू आता. शेगळ्याच्या शेंगा कुणाच्या बघा काढतात का त्याला विचारायला पाहिजे. पण चणे बघा किती छान आलेत. तर हे आता टाकते गरम पाण्यात. सकाळी नाश्ता बनवून ना तीच कढई आहे आणि त्यात आता थोडंसं पाणी गरम केलं चालून जातं. एक भांडं घासायला कमी. ॲडजस्टमेंट. तर झटपट तुमच्याशी चण्याची भाजी की नाही शेअर करते. आणि काजू घालून शेवग्याच्या शेंगा घालून ही भाजी ना खूप छान लागते. कुणाच्या जेव्हा जाऊन पटकन ना शेवग्याच्या शेंगा आहेत ना त्या पण मला काढून दिल्या. एक 3-4 शेंगा त्यांनी काढल्या होत्या. तर कुकरमध्ये बघा आता तेल घातलेलं आहे, त्यात जिरं घातलेलं आहे, तमालपत्र घातलेत. 1-2 तमालपत्र घातलं ना की भाजीची चव की नाही अजून की नाही वाढते. त्यानंतर भरपूर असा कांदा, आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि चांगलं जरा मिक्स करून घेतलं.
त्याच्यानंतर टोमॅटो आणि त्याच्यानंतर मग तिखट मसाला घातलेला आहे. कांदा खोबरं ह्याचं ताजं वाटप होतं ना ते घातलं, 1 2 ते 3 चमचे घातलं आणि चांगलंसं जरा मिक्स करून घेतलं. एक वाफ येऊ दिली, म्हणजे तेल सुटेपर्यंत जरा परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग मी चणे घातले आणि मोड आले होते ना, त्याच्यामुळे चण्याची भाजी की नाही, म्हणजे मला मोड आलेले कुठलं पण कडधान्य असतं ना खूप आवडतं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मी मोड आणूनच कडधान्य बनवायचा की नाही प्रयत्न करते. कधीतरी चुकून राहिलं तर इथे बघा आता चणे घालून झाल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. शेवग्याच्या शेंगा, कोथिंबीर पण घातलेली आहे आणि त्याच्यानंतर पाणी घातलं. आता सर्व मसाले, म्हणजे मसाल्यामध्ये काय आता फक्त हळद घालायची आणि मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर बटाटा घातला एक आणि त्याच्यानंतर ह्या बघा नव्हे काजूचे गर. कधी कधी बोलताना पण किती चुकायला होतं ना. गरजेप्रमाणे त्यात पाणी घातलं आणि त्याच्यानंतर आता झाकण लावून शिट्ट्या होऊ दिलेल्या आहेत. ए वाग्या, वागी कुठं लपले बेडच्या खाली? ये रे य. हा बघा का झोपले माझ्या पोट, झोपलेला. गरमी होते, दुपारचं जेवायलाच मागत नाही हो, त्याच्यामुळे दही वगैरे देते. खा माझा बच्चा खा. शेरू खातोय आपला. लई गरमी होते. सगळ्यात जास्त गरमी तर ह्या मुक्या प्राण्यांना होते आपल्यापेक्षा. बाबू खा. चला ह्याला खाऊ दे. तो बघा तिथे बसलाय. फिनिश कप्पा झालं, कप्पा केलं. हां सगळं फिनिश करा. गुड बॉय, गुड बॉय. कशी तोंडाला लागलंय मग, नाकाला लागलंय मग दही. घरी ना बनवते दही मी, मग ते जास्त आंबट नसतं, आवडीने खातात. गरमी असल्यामुळे फॅन की नाही आमचा चालू आहे, त्याच्यामुळे थोडासा फॅनचा आवाज कॅप्चर होणार आहे. तर आजच्या जेवणामध्ये चण्याची भाजी, सलाड आणि चपाती. मग आता कसे झाले कुणाल भाजी? कुणालची फेवरेट काजूची भाजी. काय रे सांगतोय. हां मीठ टाकलं बॅलन्स झालं ना, मिठाशिवाय चव नाही ना. तर आता रात्र झालेली आहे, वाजलेत 8:45. आता गॅसवरती मी कुकर लावला आहे, म्हणजे दुपारनंतर डायरेक्ट आता संध्याकाळी म्हटलं व्हिडिओची एंडिंग बाकी होती ना, माझ्या लक्षात आलं. आज ना मिरची भाजायचा कार्यक्रम होता दिवसभर, त्याच्यामुळे त्यातच बिझी होते मी. वाघ्याशेरू यांचे जरा लाड करते, त्यांना आज काय दिवसभर मला लाड करायला मिळालेलंच नाही. म्हणजे आज मी दिवसभर बाहेरच होते. आत्ता मी मगाशी घरामध्ये आले आणि आता जरा फ्रेश झाले, कपडे वगैरे चेंज केले, त्याच्यामुळे जरा बरं वाटतंय. म्हटलं बऱ्यापैकी काम मसाल्याचं आपलं आज झालेलं आहे. सकाळी थोडंसं केलं की उद्याला की नाही जळायला जाईल मसाला. तिसरी बॅच. तर चला मग ताईनं आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. वाग्या सगळ्यांना धन्यवाद कर. तुम्ही सगळ्यांना बघतात ते बघ, सगळ्यांना धन्यवाद.